नमस्कार, मी प्रज्ञा कुलकर्णी. हस्तक गुरुकिली यशाची या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. आजचा आपला विषय आहे स्पर्धा परीक्षाद्वारे असंख्य सरकारी नोकऱ्यांची संधी. आणि या विषयावरती मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत आहेत प्राध्यापक गोपाल दर्जी सर. आपल्या कार्यक्रमात स्वागत. नमस्कार मॅडम. तर या विषयाला सुरुवात करण्याआधी सरांची ओळख करून घेऊयात. सर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक, मुलाखत मार्गदर्शक, तज्ञ आणि समुपदेशक आहेत. तसंच गेल्या 24 वर्षांपासून ग्रामीण आणि शहरी भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचं त्याच पद्धतीनं प्रामुख्यानं यूपीएससी, एमपीएससी, पीएसआय, बँक, एसएससी, रेल्वे, पोलीस आणि आर्मी तसंच इतर परीक्षांचं मार्गदर्शन सातत्यानं करतायत. सरांनी आजवर 1998 पासून लाखो विद्यार्थ्यांना आणि हजारो शिक्षकांना मार्गदर्शन केलंय. खानदेशातील स्पर्धा परीक्षा क्रांतीचे जनक म्हणून सरांची खास ओळख आहे. विविध स्पर्धा परीक्षांचे लेखक प्राध्यापक गोपाल दर्जी यांनी यूपीएससी, एमपीएससी, पीएसआय, बँक, एसएससी, रेल्वे, पोलीस आणि आर्मी तसंच इतर परीक्षांचं संकलन आणि लेखन त्यांच्या नावे आहे. तसंच सर वृत्तपत्रांमध्ये सुद्धा कॉलम रायटर म्हणून कार्यरत आहेत. सर मुळातच इतका चांगला विषय आणि सरकारी नोकरीची तर प्रत्येकाला आस असतेच, मात्र त्या अनुषंगानं मुळात विद्यार्थ्यांनी प्रशासकीय सेवेची सुरुवात अभ्यासाची कधीपासून करायला हवी? तुम्ही पहिलाच प्रश्न छान विचारलाच मॅडम. काय असतं की प्रत्येकाला वाटतं की कुठेतरी आपल्याला रोजगार मिळावा आणि रोजगारासाठी प्रयत्न करत असतो. मग ते खाजगी असेल, स्वतःचा उद्योग असेल किंवा सरकारी नोकरी असेल. पण सध्याची परिस्थिती सरकारी नोकरी असेल तर त्याला कुठेतरी स्टेबिलिटी असते असं म्हटलं जातं. मग काय करतो आम्ही, ग्रॅज्युएशन झाल्यानंतर स्पर्धा परीक्षेच्या तयारीला लागतो. आता पदवी झाल्यानंतर नोकरी मिळावी म्हणून स्पर्धा परीक्षा करत असेल तर ती सगळ्यात मोठी अडचण असते. कारण त्यावेळेला तो 21-22 वर्षाचा मुलगा झालेला असतो किंवा मुलगी झालेली असेल, विद्यार्थी जो असेल तो. आणि मग त्याला कुठेतरी जबाबदारी पासून आपण बाहेर टाकतोय. आणि मग जबाबदारी म्हणून तू काहीतरी पॉकेट मनी तुझा काढ, काहीतरी खर्च तू स्वतः कर, असे पालक त्याच्यावर दबाव टाकायला सुरुवात करतात. आणि पालकांचे स्वाभाविक आहे की नाईलाज असतो. परंतु हे जर आपण 10वी पासून जर तयारी करत असलो, आता आम्ही यूपी, बिहार हे काही पॅटर्न्स बघतो, ही मुलं 8वी पासून तयारी करतात, तेव्हा ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस मध्ये त्यांची टक्केवारी आपल्याला जास्त दिसते. आता प्रामुख्याने महाराष्ट्राची टक्केवारी वाढायला लागली आहे. कारण दर्जी फाउंडेशन सारखे काही प्रकल्प, आयसीडीसीचे प्रकल्प की जे 10वी 12वी पासून जर तुम्ही सुरुवात केली, 10वी नंतर 5 वर्ष डिग्री घेण्यात वेळ जो आहे आपला वाया घालवण्यापेक्षा त्याकडे जर लक्ष दिलं तर तुमची सुरुवात चांगली होईल असं मला वाटतं. अर्ली बर्ड्स कॅच द फूड्स असं म्हटलं जातं. म्हणून लवकर सुरुवात, लवकर यश मिळेल, लवकर सक्सेस मिळेल असं मला वाटतं. अगदी. आणि त्याच अनुषंगाने विचारायचं की दर्जी फाउंडेशन जळगावच्या वतीनं ज्या काही परीक्षा घेतल्या जातात, एमपीएससी, यूपीएससी, बँक किंवा पोलीस असेल, सगळ्या स्वरूपाच्या या परीक्षा, या सगळ्यांमध्ये निकाल खूप चांगला लागतो. त्यामागचं तुमचं नियोजन काय? खरं मॅडम, तसं बघायला गेलं तर आता मला 24व्या वर्षामध्ये आमचं फाउंडेशनचं पदार्पण आहे. गेल्या 1998 पासून हा प्रवास सुरू केलात. आणि आम्ही काय केलं की आमच्या चुकांचं विश्लेषण करत गेलो. आणि चुकांचं विश्लेषण हे केलं की आमच्या लक्षात आलं की मुलांचा बेस कसा असतो तो सरावाने होतो. आता निकाल का जास्त लागतो दर्जी फाउंडेशन जे आपल्या जळगाव येथे जे युनिट आहे त्याचा, कारण डेली महाराष्ट्रात नव्हे भारतात सुद्धा डेली पेपर घेणारं एकमेव इन्स्टिट्यूट म्हणजे दर्जी फाउंडेशन आहे. नाहीतर साप्ताहिक पेपर होतात, वार्षिक होतात, टेस्ट सिरीज होते, परंतु डेली पेपर घेणारं युनिट. त्यामुळे काय होतं की या परीक्षा एमसीक्यू पॅटर्न मध्ये असतात. आणि एक आम्ही असं मॉड्यूल तयार केलेलं आहे, त्याला इंटिग्रेटेड प्रोग्राम आम्ही दिला की जो क्लास 1 ते क्लास 4 पर्यंतचा सगळा अभ्यासक्रम त्यात कव्हर व्हायला पाहिजे. आणि मी मुलांना सांगतो की तुम्ही एकच परीक्षा देऊ नका, तुमचं स्वप्न आयएस असेल तर तुम्ही खालची परीक्षा द्या. या भूमिकेतून आपली टक्केवारी निकालाची नक्कीच वाढते आणि दरवर्षी हा ग्राफ वाढतोय. हे खरं नियोजन आहे. त्यांना अभ्यासिका निशुल्क आम्ही दर्जी फाउंडेशनला दिली आहे. चांगले अधिकारी तज्ज्ञ आहेत, फॅकल्टी चांगले आहेत. आणि मार्गदर्शन म्हणजे काय, मुलांचं वीक पॉइंट काय ते शोधण्याची भूमिका आमची चांगली असल्यामुळं एमपीएससी, यूपीएससी आणि पीएसआय, बँक या परीक्षामध्ये रिझल्ट चांगला लागतोय दरवर्षी. सगळ्यात महत्त्वाचं सर, ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांची एमपीएससी, यूपीएससी किंवा अगदी आर्मीमध्ये जाण्याची इच्छा खूप मोठ्या प्रमाणात असते. मग अशा विद्यार्थ्यांना तुम्ही कशा पद्धतीनं मार्गदर्शन करता आणि फाउंडेशनच्या वतीनं कसं काम केलं जातंय? बघा मॅडम, काय असतं की आपला ग्रामीण क्षेत्र जो भाग आहे, तसं बघायला गेलं तर दर्जी फाउंडेशन जळगाव हे ग्रामीण क्षेत्रासाठी काम करते. आता त्यात काय असतं की 10वी नंतर शेतकरी मुलगा असेल किंवा बेरोजगार असेल किंवा एखादा भूमिहीन पालक असेल आणि त्यांच्या पाल्याला जर नोकरी लवकर मिळाली तर ते कुटुंब सावरतं.
आता तसं बघायला गेलं तर एक पद्धतीने आपण समाजाचं दायित्व फेडण्याचा थोडासा प्रयत्न दर्जी फाउंडेशन करते. मग यासाठी आम्ही काय केलं की ज्यांना लवकर जॉब आहे, ज्याचं फिजिकल फिटनेस आहेत, अशा मुलांना आम्ही सांगितलं की बाबांनो, तुम्ही पोलीस भरतीकडं, आर्मी भरतीकडं, स्टाफ सिलेक्शन असेल, रेल्वे असतील किंवा इतर ज्या परीक्षा असतील ज्या तुमच्या शैक्षणिक गुणवत्तेनुसार असतात, त्या परीक्षेकडे तुम्ही वळायला पाहिजे. त्यासाठी आम्ही पोलीस आर्मी ट्रेनिंग सेंटरचं नियोजन केलेलं आहे आणि त्याचा रिझल्ट एकेका बॅचला म्हणजे अक्षरशः शेकडोमध्ये विद्यार्थी पास होत आहेत आणि लवकर रोजगार मिळत आहेत. आणि त्या रोजगारामुळे आमच्याकडं माजी सैनिक सारखे ट्रेनर्स आहेत, फॅकल्टी अक्षरशः 7 to 8 लोक, एक टीम सदस्य आमचे त्या ट्रेनिंग प्रोग्रामकडे लक्ष देतात. आणि त्यांना सुद्धा डेली पेपर आम्ही देतो. पोलीस भरती आणि आर्मीला कोणी डेली पेपर देत नाही, त्यांना सुद्धा आम्ही डेली पेपर देतो. त्याचा फायदा असा होतो की मुलगा 1 वर्ष जर प्रॅक्टिस केली तर त्याला कुठं ना कुठं यश मिळतं आणि 40-50 हजाराचा त्याला रोजगार मिळू शकतो. ही भूमिका आपण त्या पोलीस भरती आणि सैन्य भरती यातून ठेवलेली आहे. अगदी सर, आणखीन एक महत्त्वाचं म्हणजे तुम्ही इतक्या चांगल्या पद्धतीने मदत करताय, गरीब विद्यार्थ्यांना त्याचा खूप मोठ्या प्रमाणात फायदा होतोय. तर तुम्ही या विद्यार्थ्यांना म्हणजे ज्यांच्या जळगाव फाउंडेशनच्या इथपर्यंत न येणं, ज्यांना शक्यच नाही तिथपर्यंत येणं, अशा विद्यार्थ्यांसाठी युट्यूबच्या द्वारे किंवा कशा पद्धतीनं प्रशिक्षण आणि हे दिलं जातंय? बघा काय असतं की ज्यांना पेइंग कॅपॅसिटी तो जळगावला येईल. बरोबर. मग आम्ही म्हणतो की तुम्ही सामाजिक दायित्व करतायत, मग काय दायित्व आहे तुमचं ते सिद्ध करायला पाहिजे. तर आम्ही काय केलं की गोपाल दर्जी सर जळगाव या नावाने युट्यूब चॅनल्स क्रिएट केलं. आता त्याचा प्रतिसाद मॅडम तुम्हाला सांगताना आनंद होईल, 2,26,000 प्लस विद्यार्थी त्याला जॉईनिंग आहेत अगदी कमी कालावधीत. लोक त्याचं प्रमोशन करतात, हे करतात. आमचा उद्देश हा होता की प्रत्येक ग्रामीण भागातील ज्याला शक्य नाहीये त्याने ती युट्यूब चॅनल तुम्ही त्याला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर आम्ही त्याला मोटिवेशनल व्हिडिओ, टॉपिक वाईज व्हिडिओ हे सगळे त्यावर मिळतात. दुसरं काय की मग स्टडी मटेरियल कुठे मिळेल आम्हाला, हा प्रश्न विद्यार्थी आम्हाला करतात. तर मी त्यांना सांगितलं बाबा दर्जी प्ले स्टोअरला जायचं आणि दर्जी फाउंडेशन ऍप हे तुम्ही इन्स्टॉल करा. आणि दर्जी फाउंडेशन ऍप इन्स्टॉल केल्यामुळे काय होईल की तुम्हाला एनसीईआरटी असतील, महाराष्ट्र टेक्स्टबुक असेल, वायसीएम असेल, इग्नो असेल, दर्जी फाउंडेशनच्या नोट्स असेल, टेस्ट पेपर असेल, कोर्सेस असेल, हे सगळं तुम्हाला निःशुल्क तिथे मिळते. म्हणजे जर तुम्हाला शक्य नसेल पण प्रत्येकाकडे अँड्रॉइड फोन असतो, मग दर्जी फाउंडेशनचं ऍप इन्स्टॉल करा, गोपाल दर्जी सर जळगाव युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तुम्हाला जर शक्य नसेल तर तुम्ही घरी बसल्या सुद्धा तुम्हाला काहीतरी प्रमोशन मिळेल, मार्गदर्शन मिळेल. कारण परीक्षाचं मी प्रमोशन हा शब्द का वापरला, मोटिवेशन झाला तर तो प्रमोट करतो स्वतःला, जर तो मोटिवेशनच झाला नाही तर तो स्वतःला प्रमोट करू शकत नाही. म्हणून त्याला मोटिवेशन देणं गरजेचं आहे आणि हे ऍप आपलं दर्जी फाउंडेशन ऍप आणि गोपाल दर्जी सर युट्यूब चॅनल हे करत असतं. सर, आणखीन एक महत्त्वाचं म्हणजे दर्जी फाउंडेशनचं ICDC मॉड्यूल पण खूप फेमस आहे आणि चर्चा पण खूप आहे त्या मॉड्यूलची. काय आहे नेमकं ते? मॅडम, हे आमच्या संकल्पनेतून दर्जी फाउंडेशनचा एक परिवार आहे. त्या संकल्पनेतून आम्ही ज्या वेळेला जळगाव येथे फाउंडेशनच्या कार्यालयामध्ये बसलो तेव्हा एक आयडिया डोक्यामध्ये आली की मुलांना 11वी 12वी FY SY TY फक्त पदवीचं सर्टिफिकेट मिळतं. 12वीची गुणवत्ता सुद्धा ती फक्त एक मार्कशीट म्हणून बघितली जाते, 10वीची गुणवत्ता सुद्धा मार्कशीट म्हणून बघितली जाते. मग यांना 11वी 12वी FY SY TY करत असताना यांना आपण स्पर्धा परीक्षेचं मार्गदर्शन केलं तर त्यांना सरकारी नोकऱ्या मिळू शकतात, त्यांच्यामध्ये सामाजिक दायित्व निर्माण होऊ शकतं, त्यांच्यामध्ये नेतृत्व गुण येऊ शकतो आणि संवाद कौशल्य त्यांच्यामध्ये वाढेल. हा सगळ्यांचा विचार जेव्हा आम्ही केला तेव्हा एक इंटिग्रेटेड करिअर डेव्हलपमेंट कोर्स, त्याला ICDC असं म्हटलंय, 10वी नंतर शिक्षण घेता घेता प्रशासकीय सेवेमध्ये ज्याला जायचं असेल त्याने जरूर करावं. मी तर सगळ्या पालकांना असा आग्रह करेल की बाबा तुम्ही या कोर्सला टाकायलाच हवं. त्याचं कारण असं आहे, जरी त्याला IAS IPS व्हायचं नसेल किंवा प्रशासकीय सेवेत जायचं नसेल पण एक चांगला समाजासाठी व्यक्ती जर घडवायचा असेल तर हे मॉड्यूल महत्वाचं आहे. कारण सामाजिक दायित्व असतं. आता कोविडमध्ये परिस्थिती पाहिली, ज्याला समाजाचं ऋण फेडता येतं त्याने त्याचे श्रम दिले, कोणी त्याचं धन दिलं, कोणी काहीतरी मदत केली, हे सुद्धा या मॉड्यूलमध्ये आहे. हे दायित्व आहे. म्हणून हे ICDC मॉड्यूलचा आता काय परिणाम काय झाला की तो 10वी नंतर 5 वर्ष अभ्यास करतो,
12वी नंतर 3 वर्ष अभ्यास करतो. म्हणजे इकडं त्याचं वय वाचतं, इकडं त्याचं आर्थिक पैसेही वाचतात आणि कमी वयामध्ये क्लास 1 क्लास 2 अधिकारी होण्याचा बहुमान त्याला मिळतोय. म्हणून या मॉड्यूलच्या दर्जी फाउंडेशन जे मॉड्यूल आहे ICDCचं, त्याची चर्चा सर्वत्र महाराष्ट्रात होताना आपल्याला दिसते. त्याचं कारण ते आहे. क्या बात आहे. खरं तर तुम्ही सर उल्लेखही केलात की अगदी कमी वयापासून म्हणजे सुरुवातीला त्याचा फायदा होतो. Yes. आता आणखीन एक महत्त्वाचं म्हणजे 11वीच्या आता महाराष्ट्रामध्ये ज्या CETच्या परीक्षा होऊ घातलेल्या आहेत त्या संदर्भातलं काही मार्गदर्शन केलं जाणार आहे का आपल्या नक्की वतीनं? छान प्रश्न तुम्ही पुन्हा विचारलात मॅडम. त्याचं कारण असं आहे की आता काय झालं की प्रमोटेड केलं गेले मुलांना. आता रिझल्ट तुम्ही पाहिलं असेल 10वी 12वीचे रिझल्ट हो. फ्लॅश होतात हो. आणि मग केल्यानंतर 11वीला प्रवेश द्यायचा कसं हा प्रश्न पडलाय. मग मला बऱ्याच पालकांची फोन आलेत, दर्जी सर आपण काय करणार, आपलं फाउंडेशन काय करणार. मी त्यांना म्हटलं की तुम्ही सगळी जेवढी 11वीच्या CETची तयारी करतायत म्हणजे 11वी प्रवेशासाठी जी होणारी CET आहे त्याची तयारी तुम्हाला दर्जी फाउंडेशन अंतर्गत निशुल्क मिळेल. मग ते म्हटले की निशुल्क कसं, मग त्याच्यासाठी काय करावं लागेल. तर त्यांनी प्ले स्टोअरला जायचं, दर्जी फाउंडेशनचं ॲप इन्स्टॉल करायचं आणि गोपाल दर्जी सर जळगाव यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं. आता या दोघांना मी का मार्गदर्शन करतोय, कारण त्याचा सिलेबस जो ठेवलाय तो 25-25-25 4 घटकामध्ये आहे आणि 25-25 4 घटकांचा जर आम्ही MCQ पॅटर्न मध्ये त्यांना गाईडलाईन केली 10वीच्या बेसवरच आहे. जसं आता गणित असेल, GS असेल, इंग्रजी असेल, हे जे विषय आहेत असे 25-25चे 4 टप्पे ते केलेले आहेत. ते आम्ही दर्जी फाउंडेशन ॲपवर सगळं CETची तयारी निशुल्क करून घेणार आहेत. म्हणून 11वीला प्रवेश घेणार ज्यांना इंटरेस्ट आहे त्या विद्यार्थ्यांनी ते ॲप इन्स्टॉल करायला पाहिजे आणि गोपाल दर्जी सर यूट्यूब चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केलं तर त्याचाही फायदा तुम्हाला ते व्हिडिओ तिथे मिळतील. अशी मदत निशुल्क आम्ही करणार आहोत. अगदी क्या बात आहे. सर आणखीन या विषयासंदर्भात बोलायचं आहे, मात्र तुर्तास स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन जे आहे ते आपल्याला जाणून घ्यायचंच आहे. एक छोटासा ब्रेक घेतोय, ब्रेक नंतर पुन्हा भेटूयात. ब्रेक नंतर आपलं स्वागत गुरुकिल्ली यशाची मध्ये. आजचा आपला विषय आहे स्पर्धा परीक्षांद्वारे असंख्य सरकारी नोकऱ्यांची संधी आणि मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत आहेत प्राध्यापक गोपाल दर्जी सर. सर मुळात स्पर्धा परीक्षांना आता सध्या खूप मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये तुम्ही जसं म्हणालात की बरेचसे विद्यार्थी येत आहेत, पण अनेक विद्यार्थ्यांना अशा कुठल्याही फाउंडेशनमध्ये किंवा कुठल्याही स्पर्धा परीक्षांच्या वेगवेगळ्या ठिकाणी जिथे जिथे क्लासेस होतात अशा ठिकाणी जाताना मनात धाकधूक असते फी किती असेल. तर ती जी धाकधूक आहे बऱ्याचशा पालकांची ती थोडी दूर करू शकाल का? तुम्ही म्हणजे खरा प्रश्न टाकलायत मला, म्हणजे बाउन्सिंग बॉल केलाय माझ्याकडं की कशा पद्धतीने उत्तर द्यावं. मला सांगताना आवडेल मॅडम, आनंदही होईल. 5 वर्षाचं एक मॉड्यूल मी तुम्हाला सांगितलं ICDC. आता 5 वर्षामध्ये तुम्हाला अभ्यासिका मिळते. आज जळगाव किंवा पुण्याच्या ठिकाणी अभ्यासिका म्हटलं तर 1,500 ते 2,000 रुपये पर मंथ असतात. आता 1,500 प्रमाणे 12 महिन्याचे जरी पकडले तरी 18,000 रुपये त्याची फी स्ट्रक्चर्स होते आणि 18-5 90,000 रुपये होतात. आम्ही डेली पेपर घेऊन सकाळी 8 ते 4 वाजेपर्यंत बॅच देतो. मला सांगायला आवडेल 8 ते 4 वाजेपर्यंत बॅच असते आणि या 5 वर्षाची कोर्स फीज की ज्याच्यामध्ये साधारणतः 20 ते 22 विषय आम्हाला शिकावं लागतात प्रत्येक वर्षाला, त्याची फक्त 1 लाख रुपये आहे. कोचिंग फीज नाहीच मॅडम, कोचिंग फीज नाहीये. फक्त हा जो लायब्ररीचा बसण्याचा खर्च आहे, पेपर सुद्धा डेली जरी 15 रुपये 20 रुपये प्रिंटचा खर्च येतो, त्याचा जरी ॲव्हरेज काढला आणि अभ्यासिकाचा काढला तर कोचिंग क्लासला 1 रुपया फीज लागत नाही. अशी फीज दर्जी फाउंडेशन मध्ये आहे. निवासी सुद्धा सोय केलेली आहेत. विशेष म्हणजे मुला मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृह आहेत, त्यांची सुद्धा राहण्याची सोय आहेत. आता आपल्याकडे मुंबई असतील, पुणे असतील, पूर्ण महाराष्ट्राची मुलं जळगावला येतात. जळगाव हे स्पर्धा परीक्षेचं हब बनवण्यात, म्हणून आपण स्पर्धा परीक्षा क्रांतीचे जनक म्हणून दर्जी फाउंडेशनची खास ओळख जे तुम्ही म्हटलात ना, त्याचं कारण ते आहे मॅडम, असं मला सांगायचं वाटतं. क्या बात आहे, खूप चांगली गोष्ट आहे. पण सर ह्या सगळ्यांना म्हणजे MPSC UPSC करायचं असेल किंवा अगदी पोलीस भरती असेल, बँक असेल, रेल्वे, या सगळ्यामध्ये ज्यांना इच्छुक आहेत अशी 11वी 12वीची मुलं असतील, पास झालेली असतील किंवा देणारी असतील, अशा विद्यार्थ्यांनी तुमच्याशी संपर्क कसा साधायचा? हाही प्रश्न बरोबर आहे की आता ज्या स्क्रीनवर आपली नंबर चालू आहेत, एक 94 231 86 053 आणि दुसरा एक नंबर दिलेला आहे 95 11 800 141. या नंबरवर तुम्ही फोन करा, तिथून तुम्हाला लिंक येईल, त्या पद्धतीने तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. किंवा तुम्ही गोपाल दर्जी सर यूट्यूब चॅनलवर जा, तिथे तुम्हाला ते लिंक मिळतील. किंवा दर्जी फाउंडेशन ॲप इन्स्टॉल केलं तरी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात.
पण ज्यांना डायरेक्ट कम्युनिकेशन करायचं असेल तर हे जे सेल नंबर दिलेले आहेत, या सेल नंबरवर जर तुम्ही कॉन्टॅक्ट केला तर तुम्हाला तुमची राहण्याची सोय आहेत का, तुम्हाला वसतिगृह हवं, हॉस्टेल हवं का, तुम्हाला कोणता कोर्स लावायचा आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं मी हे सांगेल मॅडम की जेही आता 10वी पास झाले किंवा 12वी पास झाले अशा मुलांनी करिअर काउन्सिलिंग एकदा करून घ्यावं. वडिलांना वाटतं मला डॉक्टर व्हावं म्हणून मी माझ्या मुलाला डॉक्टर करतो, मला हे व्हायचं होतं म्हणून मी माझ्या मुलाला हे करतो, त्यांनी अजिबात करू देऊ नका. कारण फ्रस्ट्रेशन जो प्रकार असतो, एकाकी पडणं मुलांना, हे फार घातक होऊ शकतं. आणि हे जर आपल्याला थांबवायचं असेल तर त्याची आवड काय, त्याची इंटरेस्ट काय, त्याची आवड आपल्याला कुठपर्यंत नेते, आणि त्याच्या आवडीनुसार त्याला एखादं क्षेत्र दिलं की जे सुरक्षित असेल भविष्यासाठी, तो विचार आपण करायला पाहिजे. म्हणून दर्जी फाउंडेशन मध्ये करिअर काउन्सिलिंग हे अत्यंत निशुल्क असतं. आता तुम्ही म्हटलं की दर्जी फाउंडेशन मध्ये मुलाखत वर्ग हे कसे घेतली जातात, असाही एक महत्वाचा टप्पा असतो. आता PSI असतील, UPSC असतील, आता जो महत्वाचा जर बघितलं असेल की CAPF असेल, बँक परीक्षा असतील, या सगळ्यांचे इंटरव्ह्यू दर्जी फाउंडेशन मध्ये निशुल्क घेतली जातात. आणि मला सांगताना आनंद होईल की गेल्या 5 वर्षामध्ये महाराष्ट्रात इंटरव्ह्यू मध्ये पहिला दर्जी फाउंडेशनचाच विद्यार्थी येत आहे. आणि आजपर्यंत YouTube चॅनलला सगळे इंटरव्ह्यूचे प्रोग्राम आम्ही टाकलेले आहेत. आणि ते टाकल्यामुळे काय झालं की आता राज्य सरकारने सुद्धा 15,000 प्लस जागा डिक्लेअर केलेल्या आहेत. काही परीक्षांचे आता इंटरव्ह्यू होणार आहेत, त्यांचं शेड्यूल आहेत. जसे UPSCचे इंटरव्ह्यू आहेत, त्यांचे इंटरव्ह्यू सुद्धा आम्ही ऑनलाईन सध्या कंडक्ट करतोय. काही जे मुलं ऑफलाईनला आले त्यांना ऑफलाईन आम्ही मदत करतोय. PSIचे इंटरव्ह्यू आहेत, आता त्या बॅचला सुद्धा आम्ही मदत करणार आहोत. इंजिनिअरिंग सर्व्हिसेसचे इंटरव्ह्यू आहेत, त्यांना सुद्धा आम्ही आता मदत करतोय. म्हणजे मी महाराष्ट्रातील सगळी जी मुलं मेन परीक्षा पास झाले त्यांना असे आवाहन करेल, तुम्हाला जर मुलाखती संदर्भात मार्गदर्शन हवं असेल तर जो स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिसतो त्यावर तुम्ही कॉल करा. तुमची MPSCची प्रोफाईल असेल ती नक्कीच व्हॉट्सअपवर पाठवा. त्यामुळे तुम्हाला मी आणि आमचे जे तज्ञ पॅनल आहेत ते निशुल्क मार्गदर्शन करेल, आणि त्याचा फायदा कदाचित तुम्हाला पोस्ट मिळण्यापर्यंत होऊ शकतो. आणि आमच्या मार्गदर्शनातून जर 1-2 मार्कही वाढले तरी त्यात काय वाईट आहे, त्यात विद्यार्थ्याला ह्या काळात मदत करण्याची गरज असते. आणि म्हणून आम्ही तो छोटासा प्रयत्न आम्ही सातत्याने करत आहोत, आणि त्याचा फायदा विद्यार्थ्यांना नक्की होतोय. आता संपर्कासाठी तुम्ही प्रश्न केला तर स्क्रीनवर आहेत, त्या पद्धतीने विद्यार्थी संपर्क करावा असं पालकांना आणि विद्यार्थ्यांना मी आव्हान TV9 तर्फे करतो. सर, एक सगळ्यात महत्त्वाचं, इतके सगळे विद्यार्थी तुमच्याकडे येत असतात, त्या विद्यार्थ्यांची मानसिकता दरवेळेला वेगवेगळी असते. आणि जेव्हा खास करून मुलाखतीबद्दल तुम्ही बोलत होता तेव्हा की मुलाखतीच्या वेळेला तर आणखीनच वेगळी मानसिकता झालेली आहे. मग त्यातल्या काही टेक्निक्स किंवा त्यामध्ये मुलांची जी मानसिकता आणि परीक्षक ज्या पद्धतीने विचारतात, ह्या सगळ्याबद्दल तुम्ही कसं मार्गदर्शन करता? मॅडम, मला असं सांगावंसं वाटेल की इंटरव्ह्यू म्हणजे नेमकं काय, मुलाखत म्हणजे काय. मुलाखत हा एक कन्सेप्ट असा असतो की तो परीक्षा पास झालेला आहे, पूर्व परीक्षा पास झालेला आहे, तो मुख्य परीक्षा पास झालेला आहे, आणि शेवटचा टप्पा म्हणजे चाळणी टप्पा तो असतो मुलाखतीचा. आणि मुलाखतीमध्ये जर पोहोचलेला आहे तर त्याच्यात गुणवत्ता आहे हे त्यांनी सिद्ध केलेलं आहे 2 परीक्षातून. आता त्याला फक्त निर्णयधारक क्षमता, म्हणजे त्याच्यामध्ये निर्णय घेण्याची क्षमता आहे किंवा नाही, तो पदाला तो योग्य आहे किंवा नाही, हे तपासणं म्हणजे एक मुलाखत घेणं होय. आता मुलाखतीमध्ये काय होतं की आता दर्जी फाउंडेशन जळगाव येथे आम्ही मुलाखतीचं प्रारूप मुलाखती आयोजित करतो. आता प्रारूप मुलाखती आणि त्याच्यात सोबत नोट्सही त्यांना देतो, म्हणजे कसा अभ्यास करायचा. मोस्टली काय असतं की तुमचा जो डॅप असतो, UPSC ला आपण डिटेल ऍप्लिकेशन फॉर्म असं म्हणतो डॅप, आणि MPSC ला प्रोफाईल असते. तर MPSC ला आपण जे लिहिलेलं असतं त्या अनुषंगाने प्रश्न असतात, आणि विशेष म्हणजे ज्या पदाला आपण अर्ज केलेला आहे त्या पदाच्या स्वरूपाने काही प्रश्न असतात. तर तुम्हाला पॅनलला आपल्या बाजूकडे कसं वळवणं हे कौशल्य विकसित करणं म्हणजे खरं मुलाखतीला सामोरे जाणं. खेड्यातील मुलगा काय असतो, तो हुशार असतो, फार तज्ञ असतो, पण जेव्हा 4 लोकांसमोर बोलण्याची त्याची वेळ येते ना, तेव्हा तो घाबरलेला असतो. आणि याला पर्सेंटाईल असल्यामुळं मुलाखतीला एका क्रायटेरियापर्यंत मार्क मिळणं सक्तीचं झालंय. म्हणून मुलाखतीची तयारी करणं हे विद्यार्थ्यांसाठी फार गरजेचं झालंय. नाहीतर तुम्ही टॉपला मेरिटमध्ये जरी मेनला महाराष्ट्रात पहिला आहात आणि पर्सेंटाईल मध्ये इंटरव्ह्यूला बसला नाही तर तुम्ही घरी जाऊ शकतात. म्हणून याचं जास्त महत्व आलेलं आहे. आता या अनुषंगाने जसं आता ग्रॅज्युएशन नंतर आमच्याकडे MPSCची तयारी, UPSCची तयारी, बँकेची तयारी करतात, त्यांना आम्ही हे शेड्यूलच दिलेलं आहे. त्यांच्या गट चर्चा सुद्धा, इंटरव्ह्यू प्रॅक्टिस सुद्धा,
आणि विशेष करून महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील आता आनंद वाटेल मॅडम मला सांगताना UPSCची त्या इंटरव्ह्यूसाठी मला हरियाणातून विद्यार्थी आलेत, बर तेलंगणाचे आलेत, आंध्रचे आलेत. ह्या मुलांना आम्ही ऑनलाईन आता इंटरव्ह्यू सेशन दिलेत. क्या बात. काही दिल्लीचे आहेत आणि काही आपल्या महाराष्ट्रातील मुलं आहेत. या सगळ्यांचे सेशन आता आम्ही घेतोय, कारण 2 तारखेपासून त्यांचं काही शेड्यूल आहेत, ज्याच्या तारखेनुसार त्यांना आम्ही मदत करतोय. तर UPSCला इंग्रजीमध्ये त्यांचं सेशन असेल, काहींचं हिंदीमध्ये असेल. तर असं मीडियम हे काही क्रायटेरिया नाही की ही अडचण नाही विद्यार्थ्यांसाठी, पण मोस्टली मुलं इंग्लिश आणि हिंदी प्रिफर करतात. तर काही हरकत नाही, त्यांना त्या पद्धतीने आम्ही गाईडलाईन करत असतो. आणि महाराष्ट्रात तर एवढे आता इंटरव्ह्यू येणार आहेत, इंजिनिअरिंग सर्व्हिसेस असतील, PSI असतील, या सगळ्यांचं सुद्धा गाईडलाईन करण्यास दर्जी फाउंडेशन आहेत. तर विद्यार्थ्यांना मी असं आव्हान करेल, तुम्हाला पुन्हा एकदा TV9च्या माध्यमातून आव्हान करतो, जर तुम्हाला खरोखर मार्गदर्शन हवं असेल निशुल्क, तर जे स्क्रीनवर नंबर दिसतात तिथे नक्की तुम्ही कॉन्टॅक्ट करा. आणि ज्यांना दर्जी फाउंडेशनचं करिअर काउन्सिलिंग करून घ्यायचं असेल किंवा 11वी CET प्रवेशासाठी होणाऱ्या CETचं मार्गदर्शन घ्यायचं असेल, तर स्क्रीनवर दिलेला नंबर, दर्जी फाउंडेशन ॲप आणि गोपाल दर्जी सर जळगाव YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. एवढं मी सगळ्यांच्या वतीने सांगतो, आमच्या फाउंडेशनच्या वतीने. नक्की सर, खूप छान मार्गदर्शन केलं आणि माहिती दिलीत. विद्यार्थ्यांना आणि पालकांना नक्की त्याचा फायदा होईल अशी आशा आहे. धन्यवाद इथे आलात त्यासाठी. थँक्यू मॅडम, धन्यवाद. गुरुकिल्ली यशाची या कार्यक्रमात वेळ झाली इथेच थांबायची. पाहत राहा TV9 मराठी.